नमस्कार. मंदार सुमंगल या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. सर्वांचं स्वागत करून मी आपल्याला अशी विनंती करतो की असेच माझ्या या चॅनलला आपण जोडलेले राहा. सातत्याने नवनवीन माहिती आपल्याला मिळत राहील आणि जे जे व्हिडिओ आपल्याला आवडतील ते आपल्या परिवारामध्ये शेअर करा, लाईक करा आणि जरूर कॉमेंट्स करा. तेवढीच मी आपल्याला विनंती करतो. आज आपण पाहूया की तुळशी विवाहाचा विधी काय असतो. या तुळशी विवाहामध्ये सर्वसाधारणपणे कार्तिक शुद्ध द्वादशी पासून पौर्णिमेपर्यंत आपल्याकडे तुळशी विवाह करण्यात येतो. पण मुख्यतः द्वादशी या तिथीला तुलसी विवाह करण्याची प्रथा अनेक लोकांच्या घरी आहे. कारण का की चातुर्मास जो आहे तो चातुर्मास आषाढ शुद्ध एकादशी पासून सुरू झाल्यानंतर पुढे 4 महिने देव प्रबोधिनी एकादशी पर्यंत चातुर्मास असतो. आणि निद्रिस्त झालेले भगवान महाविष्णू हे आषाढ महिन्यामध्ये निद्रिस्त होतात आणि कार्तिक महिन्यामधल्या एकादशीला आपण म्हणतो देव प्रबोधिनी एकादशी. म्हणजे या दिवशी भगवान महाविष्णू हे निद्रेतनं जागृत होतात आणि म्हणून द्वादशीला तुळशी विवाह करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. मग या विवाहाच्या दिवशी काय काय करतात तर या विवाहाच्या दिवशी तुळशी वृंदावन हे सारवून घेतात किंवा तुळशी वृंदावनाच्या भोवतालची जमीन सारवून घेतात. तुळशी वनाला वेगवेगळ्या रंगांनी रंगवतात. त्याच्यावरती काही अशी पांढऱ्या रंगाने डिझाईन करतात, लाल रंग देतात, हिरवा रंग देतात आणि वेगवेगळ्या प्रकारचं रंगांनी त्याला सुशोभीकरण करतात. त्यानंतर आजूबाजूला पताका पण लावतात, झेंडा लावतात. अशा पद्धतीने लग्नाची सगळी तयारी करतात. या तुलसी वृंदावनावरती स्वस्तिक चिन्ह काढतात, श्री लिहितात. त्याच्यानंतर राधा दामोदर प्रसन्न असं पण त्या तुलसी वृंदावनावरती लिहिलं जातं. आणि ही अक्षरे काढून झाल्यानंतर तुळशीच्या झाडाच्या भोवती जे अळं असतं मातीचं, त्या अळ्यामध्ये चिंचा, आवळे असे ठेवले जातात आणि वृंदावनाच्या भोवती असे तिकाटण्यासारखे ऊस लावले जातात. म्हणजे असे तिकाटणं लावतो आपण तसे ऊस लावले जातात आणि ऊस लावल्यानंतर सुंदर त्या ऊसाचाच एक मंडपिका म्हणजे मंडप त्या तुळशीवरती केला जातो. सभोवती केळीचे स्तंभ लावतात, खांब लावतात. त्याच्यानंतर आंब्याच्या डहाळ्या लावतात, फुलांच्या माळा बांधतात, पताका लावतात. अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुळशीच्या लग्नाची तयारी करतात. आणि हो, आवर्जून आजूबाजूच्या आपल्या परिवारातल्या लोकांना तुळशीच्या लग्नाला बोलवतात. कित्येक घरामध्ये तरी अशा पद्धती आहेत की दिवाळीच्या वेळेला गेलेले जे फराळाचे पदार्थ असतात ते फराळाचे पदार्थ या तुळशीच्या लग्नापर्यंत ठेवले जातात आणि तुळशी मातेला सुद्धा त्याचा नैवेद्य दाखवला जातो. किंवा या तुळशीच्या विवाहाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उत्साहाने नवीन फराळाचे पदार्थ तयार करतात आणि त्याचा नैवेद्य तुळशीला आणि कृष्णाला दाखवला जातो. पूर्वीच्या काळी असं असे की लहान मुलांना जे फटाकडे या दिवाळीच्या निमित्ताने उडवण्याकरता आणून दिले जात, पोरं त्यातली जी फटाकडे असायचे ते जपून ठेवायचे. का तर आपल्याला तुळशीच्या लग्नाला ते फटाके लागतील आणि म्हणून ते फटाके जपून ठेवून या तुळशीच्या लग्नाच्या वेळेला ते उडवायचे, ते लावले जायचे. मग त्याच्यामध्ये भुनेळ असतील, काही आवाज करणारे फटाके असतील वगैरे वगैरे वेगवेगळे जे काही असतील. थोडक्यात म्हणजे प्रत्येक घरामधला, सनातनी घरामधला तुळशी विवाह हा एक मोठा उत्सव आहे आणि आनंदाचा उत्सव आहे. ज्यांना कन्यादान करण्याचं पुण्य मिळत नाही ना, ते आवर्जून तुळशीचं लग्न लावून देतात. आणि अशी पण पद्धती आहे की गावातला जो कोणी ब्राह्मण असेल त्या ब्राह्मणाच्या घरून गोपाळ कृष्णाला आपल्याकडे
जसं मुलाचं वऱ्हाड आपल्याकडे येतं तसं वाजत गाजत गोपाळकृष्णाला त्या ब्राह्मणाच्या घरातनं आपल्या घरी घेऊन यायचं. आपल्या घरातली जी कन्या आहे तुळशी माता, या तुळशीचा विवाह त्या गोपाळकृष्णाशी लावायचा, कन्यादान करायचं, सूत्रवेष्टन करायचं, मंगलाष्टक म्हणायची. समारंभ सगळा पार पडला, भोजन झालं की ती तुळशी मातेची जी कुंडी असायची ती कुंडी ब्राह्मणाला देऊन टाकायचे, दान करायचं. आणि म्हणजेच आपली मुलगी त्या ब्राह्मणाच्या घरी म्हणजे त्या गोपाळकृष्णाच्या घरी गेली, अशी ती भावना पूर्वीच्या काळामध्ये होते. आता या शहर पातळीवरती अशा गोष्टी आपल्याला दुरापास्त आहेत आणि या आपल्याला दिसत पण नाहीत. पण अजूनही अनेक खेडेगावांमध्ये, गावाकडे, कोकणामध्ये अशी परंपरा आहे की ब्राह्मणाच्या घरून गोपाळकृष्ण आणला जातो आणि आपल्या घरातली तुळशीचं झाड हे पावसाळ्यापासून चांगलं नवीन बीज लावून नवीन कुंडीमध्ये ते वाढवलं जातं. ती नवीन कुंडी तुळशी वृंदावनामध्ये ठेवली जाते. तिचं लग्न या बाळकृष्णाशी लावलं जातं आणि मग त्या तुळशीचं विधिवत कन्यादान होतं. आणि कन्यादान केल्यानंतर मात्र ती तुळस आपल्याकडे कशी राहील, मग ती त्या ब्राह्मणाच्या घरी जाते आणि ब्राह्मणाच्या घरी म्हणजे वराच्या घरी जाते. आणि वर कोण आहे तर तो बाळकृष्ण हा वर आहे आणि त्याच्याशी हा लग्न लावण्याची परंपरा आहे. म्हणून या कार्तिक महिन्यामधलं एक महत्वाचं काम शुद्ध पक्षातलं पौर्णिमेच्या आत म्हणजे जवळजवळ एकादशी पासून ते पौर्णिमेपर्यंत हे जे काही द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी आणि पौर्णिमा हे जे 4 दिवस येतात, या 4 दिवसांमध्ये हा तुळशी विवाह केला जातो. त्यातल्या त्यात विशेष विष्णू भक्त हे द्वादशीला तुळशी विवाह करतात. साऊथ इंडियामध्ये म्हणजे दक्षिण भारतामध्ये मंगलम म्हणून हा विवाह केला जातो आणि कृष्णाचं आणि तुळशीचा विवाह लावला जातो. याला फारसं मोठं काही साहित्य लागतं अशातला भाग नाहीये, पण याच्यासाठी पूजा साहित्य म्हणजे आपल्या पूजेचं ताट तर नेहमीप्रमाणे लागतं. मग त्याच्यामध्ये हळद असेल, कुंकू असेल, अष्टगंध कालवलेली तबकडी असेल गंधाची, अक्षता असतील, अर्थातच पूजेकरता आणि शुभमंगल सावधान म्हटल्यानंतर अक्षता टाकण्याकरता सुद्धा अक्षता त्याच्यामध्ये असतील. त्याच्यानंतर सुपाऱ्या असतील, विड्याची पानं असतील, कारण विष्णूंची पण षोडशोपचार पूजा करावी लागते, तुळशीची पण षोडशोपचार पूजा करायला लागते. त्यामुळे एक 20-25 विड्याची पानं, एक 15-20 सुपाऱ्या, एक 10-12 खारका बदाम असं त्या पूजा साहित्यात असतं. फुलं असतात, त्याच्यानंतर फळं असतात, नैवेद्याला काहीतरी आवर्जून गोष्टी ठेवल्या जातात. त्याच्यामध्ये गणपती पूजा आहे म्हणून गुळ खोबरं आणि तुळशी करताही नैवेद्य, कृष्णा करताही नैवेद्य ठेवला जातो. नारळ असतात, त्याच्यानंतर पंचा, खण असे कापडं असतात किंवा कापसाची वस्त्र असतात आणि फळफळावळ, लाह्या, बत्तासे असं सगळं साहित्य तयार केलं जातं. मी मुद्दाहून आपल्याला हे साहित्य सांगितलं की या साहित्यानुसार आपल्याला आवर्जून या तुळशी विवाहाची तयारी करता येईल, म्हणून मी आपल्याला साहित्य पण सांगितलं. याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रत्यक्ष तुळशी विवाहाचा विधी काय आहे, त्याचा संकल्प काय आहे आणि कशा पद्धतीने ते लग्न लावलं जातं हे आपण विचार करणार आहोत. असेच जोडलेले रहा, व्हिडिओ पाहत रहा. या तुळशी विवाहामध्ये जरी हे दिवस सांगितलेले असले तरी सुद्धा याच्यामध्ये उत्तरा भाद्रपदा, रेवती, अश्विनी ही जी नक्षत्र आहेत, ही नक्षत्र तुळशीच्या लग्नाला श्रेष्ठ मानलेली आहेत. आता हा कार्तिक शुद्ध द्वादशीला तुळशी विवाह झाल्यानंतर चातुर्मासामध्ये जी काही व्रत घेतलेली असतात, या व्रतांची आपल्याला समाप्ती करायची असते. चातुर्मासामध्ये जे पदार्थ वर्ज्य केलेले असतील ते पदार्थ देवाला नैवेद्य दाखवून किंवा ब्राह्मणाला दान करून मग स्वतः सेवन करण्याची पण परंपरा आहे. काही नियम म्हणून आपण या चातुर्मासामध्ये काही पदार्थ सोडतो,
मग ते पदार्थ आपण आता चातुर्मासानंतर घेणार. मग ते घेण्यापूर्वी, स्वीकारण्यापूर्वी ते एकतर देवाला दाखवा आणि किंवा ब्राह्मणाला दान द्या आणि मग ते आपण स्वतः सेवन करा, अशी आपली परंपरा आहे. ही जी तुळशी आहे ती प्रत्येकाच्या घरी असतेच असते आणि प्रत्येकाच्या घरी अत्यंत पवित्र अशी असलेली उपयुक्त वनस्पती, अगदी लहान वनस्पती असलेली म्हणजे तुळशी आहे. प्रत्येक सनातनी हिंदू कुटुंबाच्या घरासमोर तुळशी वृंदावन हे असतंच असतं आणि घरामध्ये गाय असणं हे एक प्रकारचं आपल्या धर्माचं लक्षण मानलेलं आहे. म्हणजे घरामध्ये गाय पण पाहिजे आणि तुळशी वृंदावन पण पाहिजे, अशा दोन्ही गोष्टींचा संगम आपल्या या हिंदू कुटुंबामध्ये, घरामध्ये आपल्याला झालेला आढळून येतो. आता आजकाल कसं आहे की प्रत्येक वेळेला आपल्या फ्लॅट संस्कृतीमध्ये, अपार्टमेंटमध्ये किंवा याच्यामध्ये आपल्याला तुळशी वृंदावन बांधणं शक्य नसतं. मग अशा वेळेला आपण काय करतो, गॅलरीमध्ये, टेरेसवर जिथे ऊन, वारा, सूर्यप्रकाश येतो अशा ठिकाणी आपण एका कुंडीमध्ये तुळशीचं झाड लावतो, तुळशीचं रोप लावतो अशा, आणि तिथेच आपण त्याची रोज पूजा करत असतो, तिथेच रोज दिवा लावतो आणि तिथेच अनेक मंडळी आपल्या घरामध्ये तुळशीचं लग्न लावतात. ही जी तुळशी आहे ही तुळशी कृष्णध्वज नावाच्या राजाची मुलगी आहे बरं. आणि या कन्येच्या अनुपम सौंदर्यामुळे तिला तुळशी हे नाव पडलेलं आहे. या तुळशीचं महत्व आपल्याला सर्वांनाच अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण का, या तुळशीशिवाय देवाची पूजा होणार नाही, तुळशीशिवाय देवाला नैवेद्य दाखवता येणार नाही, कारण नैवेद्यावर तुळशीचं पत्र ठेवावं लागतं. त्याच्यानंतर तुळशीशिवाय श्राद्ध होणार नाही, कारण पितरांच्या पूजेकरता, पिंडाच्या पूजेकरता तुळशी आवश्यक आहे. आणि म्हणून विष्णूंची तर पूजा तुळशीशिवाय होणंच शक्य नाही आणि तुळशी कधीही निर्माल्य होत नाही म्हणून सांगितलेलं आहे. तर भगवान विष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे आणि म्हणून तुळशीला अनेक जी नावं आहेत त्यापैकी तुळशीला एक नाव दिलं, हरिप्रिया असं नाव दिलं. हरिप्रिया म्हणजे तुळशी. आणि किंवा श्रीकृष्ण जीवनी, वृंदावती, श्रीदेवी, नंदिनी, लक्ष्मी, महालक्ष्मी अशी ही तुळशीची नावं प्रसिद्ध आहेत. या तुळशीचं केवळ धार्मिक दृष्ट्याच महत्व आहे असं नाही, तर आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुळशीचं अत्यंत महत्व आहे. जरा कुठे सर्दी झाली, ताप आला, काही व्हायरल अंगाला मग कणकण आली तर लगेच आई किंवा घरातली आजी म्हणते, अरे चार तुळशीची पानं तोडून आण, त्याच्यामध्ये काय सुंठ, दालचिनी, मिरे काय घालून लगेच तो काढा केला जातो आणि घरातल्या मुलांना, ज्यांना कोणाला बरं वाटत नसेल त्यांना तो दिला जातो. आणि आपल्याला सर्वांना असा अनुभव आहे की तुळशीचा काढा घेतल्यानंतर आपल्याला आराम वाटतो आणि खरोखरी तुळशी ही अनेक सर्दी, ताप, खोकला अशा बारीक सारीक रोगांवरती अत्यंत औषधी म्हणून काम करते. इतकंच नव्हे तर तुळस ही या वायुमंडलातला कार्बन डायऑक्साईड वायू, की जो आपल्याला जीवनाला आवश्यक नाहीये, हा कार्बन डायऑक्साईड वायू सतत शोषून घेते आणि आपल्याला आवश्यक असलेला जो ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन सतत ती सोडत राहते. आणि हा ऑक्सिजन सोडण्याचा गुणधर्म या तुळशीच्या वनस्पतीमध्ये जास्त प्रमाणात असल्यामुळे या तुळशीला प्रदक्षिणा घालणं म्हणजे तो ऑक्सिजन आपल्याला जास्ती मिळतो. किंवा तुळशी ही परसामध्ये म्हणजे घराच्या मागच्या बाजूला असणं म्हणजे तुळशीवरनं येणारा जो वारा आहे आपल्या घरामध्ये तो ऑक्सिजन घेऊन आपल्या घरामध्ये येतो. म्हणून आपल्याला निरोगी शरीर ठेवण्यासाठी त्याचा अत्यंत उपयोग होतो. किंवा दारामध्ये आपल्या तुळशीचं झाड असलं की त्या घरामध्ये असं म्हणायचे पूर्वीचे लोक की अरे दारात परसात जर का तुळशी असेल तर तुझ्या घरामध्ये पिसवा म्हणा, हिवतापाचे जंतू सहसा शिरकाव करणार नाही.
तुळशी पत्रांचा अर्क बऱ्याच आजारांवरती रामबाण उपाय म्हणून मानलेला आहे. आता पूजेच्या साहित्यात तर तुळशीची आवश्यकता असतेच असते. याशिवाय देव कोणतेही प्रसाद ग्रहणच करत नाहीत असं आपल्याकडे मान्यता आहे. कारण का, कोणत्याही नैवेद्यावर जेव्हा आपण तुळशीचं पान ठेवतो तेव्हा तो नैवेद्य पवित्र होतो, शुद्ध होतो आणि असा शुद्ध आणि पवित्र नैवेद्य देवता स्वीकारतात. म्हणून शुद्ध आणि पवित्र नैवेद्याला करण्याकरता त्याच्यावर तुळशीचं पान ठेवणं खूप आवश्यक आहे. नवमी दशमीचे व्रत आणि पूजा करून नंतर दिवशी तुळशीचं रोप ब्राह्मणाला दान करणं अत्यंत शुभ मानलेलं आहे. नवमीच्या दिवशी तुळशीची पूजा करा, दशमीच्या दिवशी पूजा करा आणि नंतर ब्राह्मणाला तुळशीचं झाड दान द्या. याला अत्यंत पुण्य आपल्याकडे मानलेलं आहे. रोज आंघोळ झाल्यानंतर, स्नान झाल्यानंतर या तुळशीला पाणी घालणं, त्याला प्रदक्षिणा घालणं आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उत्तम मानलेलं आहे. कारण पूर्वीच्या काळी ज्या घरातल्या स्त्रिया होत्या त्या फारशा बाहेर जायच्या नाहीत मोकळ्या वातावरणामध्ये. मग त्या घरामध्ये सगळं काम करायच्या. मग त्यांना त्यांच्याही शरीराला भरपूर ऑक्सिजनची आवश्यकता आहेच ना. म्हणून मग त्यांनी जर का सकाळच्या वेळामध्ये या तुळशीला जाऊन पाणी घातलं, परिक्रमा केल्या, प्रदक्षिणा घातल्या, तुळशीचं सान्निध्य त्यांना मिळालं तर त्यांच्याही शरीराला या तुळशीच्या झाडापासून ऑक्सिजन मिळत असे. आणि म्हणून या तुळशीचं पूजन, तुळशीला परिक्रमा हे आपल्याकडे प्राचीन काळापासून परंपरा आलेली आहे. आजही या प्रदूषणाच्या युगामध्ये सुद्धा तुळशीचं महत्त्व तेवढंच आहे. कारण आजही या अनेक ठिकाणी असलेल्या वेगवेगळ्या प्रदूषणांमुळे आज हवेतलं ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी कमी होऊ लागलेलं आहे. अशा वेळेला जर का आपल्या घरात तुळशी असेल तर निदान आपल्या घरापुरतं, कुटुंबापुरतं तरी आपल्याला ऑक्सिजनची त्याच्यातनं प्राप्ती होईल याच्यामध्ये निश्चित संशय नाहीये. कारण ऑक्सिजन देणारच ते झाड आहे आणि हवेतला कार्बन डायऑक्साईड शोषून घेणारं हे झाड आहे. नारायण अशी संत बहिणाबाईने तुळशी महात्म्याची थोरवी गायलेली आहे. आणि म्हणून हा तुळशीचा विवाह आपल्या घरामध्ये जो करायचा तो कसा करायचा तर त्याला एक परंपरा अशी सांगितली गेली की तुळशी विवाहाच्या आधी 3 महिने म्हणजे चातुर्मास सुरू झाल्यानंतर 1 महिन्याने लगेचच पाऊस भरपूर पडलेला असतो. अशा वेळेला तुळशीचं रोप लावायचं आणि या तुळशीला नियमित पाणी घालायचं, त्याची पूजा करायची आणि मुहूर्ताच्या नुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण मंडप करून पुरोहितांच्या करवी गणपती मातृका पूजा करून यानंतर लक्ष्मी नारायणाची मूर्ती तुळशी पत्रासोबत सोनं आणि चांदीची तुळस आसनावर ठेवून यजमानाने उत्तराभिमुख पूजा करून त्याची पूजा करावी आणि त्यानंतर गोरज मुहूर्तावरती याचं पूजन झाल्यानंतर लग्न लावावं. मंत्रोच्चार करत करत कन्येचं म्हणजे तुळशी कन्येचं दान करावं अशी परंपरा आहे. अग्नीच्या भोवती सप्तपदी पूर्ण करावी आणि नंतर वस्त्र आभूषण घालावीत आणि नंतर ब्राह्मण भोजन करून मग स्वतः अन्न ग्रहण करावं आणि शेवटी सगळ्यांनी या तुळशी विवाहाचं भोजन करून प्रसाद घ्यावा. तर असं हे तुळशीचं लग्न आपल्याकडे सर्वांकडे करायला सांगितलेलं आहे आणि त्याच्या मागच्या कथाही अनेक आहेत, त्याही आपण ऐकणार आहोत आणि त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी जरूर आपल्याला सांगणार आहे. या तुळशी विवाहाचा विधी कसा आहे हे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया. असे जोडलेले रहा आणि पूजा कशी कराल, कारण प्रत्येक ठिकाणी आपल्याला काही गुरुजी उपलब्ध होतील असं नाही, पण आपल्याला जर का तुळशीचा विवाह करायचा वेळ आली तर ती कशी करता येईल याच्याविषयी आपण चिंतन करूया. असेच जोडलेले रहा. जय श्रीराम. गोपाल कृष्ण भगवान.